यस ब्रो यस. माझी मुलगी ना जेनझी आहे, जेनझी. अरे ते खूप म्हणजे खूप जास्त वेगळं प्रकरण आहे. अरे आपण कसे, आपण 90sचे, आपण मिलेनियल्स. आपण आई वडिलांच्या हाताचे फटके खाल्ले, मास्तराच्या हाताचे धपाटे खाल्ले. आपण सगळं गप गुमान मुकाट्याने सहन केलंय. बॉन्ड म्हणजे तसं तिच्या आणि माझ्यामधला बॉन्ड कमालच आहे. पण कधी कधी ना ती माझं अजिबात काहीच ऐकत नाही. आय मीन टू से, मी तुला सांगितलं ना की ते खूप म्हणजे खूप जास्त वेगळं प्रकरण आहे. आपण त्यांना जे सांगतो ना की हे नका करू, त्यांना तीच गोष्ट करायची असते. आणि ते त्यांच्या मनातच करतात, दुसऱ्या कोणाचं ते अजिबात ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीवर त्यांना त्यांची काय ना काहीतरी मतं द्यायची आहे. काय ना काहीतरी त्यांचं म्हणणं असतंच, जे मांडल्याशिवाय ते अजिबात गप्प बसत नाही. त्या बाबतीत ते एखाद वेळेस आई वडिलांना सोड, सरकारलाही झुकवायला कमी नाही करणार. आणि समज इन केस तुला त्यांच्याकडून काय करून घ्यायचं असेल ना, तर तुला त्यांना ना ते आधीच पटवून द्यावं लागेल, मगच तेव्हा ते करणार आहे. अरे जेनझी प्लस नसतं रे, ते ते जेन अल्फा असतं. आता ते तुमचं बाळ आल्यावरच समजणार आहे. हे जे जेन अल्फा आहे ना, ती जेनजी प्लसच्या पुढची बॅच आहे. आता माझी मुलगी जेनझी, ती एवढं माझं घाम गाळते, तर इमॅजिन करा हे जेन अल्फा काय करणार आहे. बाबा, हो म्हणते ना, बाबा म्हणते, ब्रो म्हणते, कुच्ची पिच्ची, काय काय तिच्या ज्या मनात येतं, जे काय ट्रेंडिंग आहे ना, ते सगळं मला म्हणते. आणि मी फक्त हो हो असं करत बसतो. एक मिनिट. हे बघ, 100 वर्ष आयुष्य. हा बोल बाळा. सॉरी सॉरी. बोल वेदिका.